वेलकम टू लर्निंग स्पेस. तर मीन काढत होतो आपण. मीन काढण्याच्या तीन पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत होती बाय डायरेक्ट मेथड. यामध्ये एक्स बार म्हणजे मीनचा फॉर्म्युला होता समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. तर बघा मित्रांनो, काय असतं बराच वेळेस एफ आय एक्स आय हा गुणाकार ही व्हॅल्यू कॉलमची टोटल बऱ्याचदा खूप मोठी व्हॅल्यू असते. तर याच्यावर उपाय म्हणून आपण मीन काढण्याच्या बऱ्याचशा टेक्निक्स, पर्याय व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. तर त्यातली जी दुसरी टेक्निक आहे पर्यायी, ती आहे अज्युम्ड मीन मेथड. तर यामध्ये आपण काय करतो, एक अज्युम करतो म्हणजे गृहीत धरतो एक की हा ही मीन आहे म्हणून. तर चला आपण त्या मेथडचा एक टाईपचा एक प्रॉब्लेम सोडून बघूयात. सो हा आपल्याकडे एक 6.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. So in the following table, the toll paid by drivers and the number of vehicles is shown. Find the mean of the toll by assumed mean method. तर इथं टोल दिलाय त्यांनी रुपीज मध्ये आणि नंबर ऑफ व्हेकल्स गाड्यांची संख्या दिली आहे. ती टोल टॅक्स किती भरतायत ते 350 ते 450च्या रेंज मध्ये 80 गाड्या म्हणजे वारंवारता दिली, क्लास दिलाय. तर बघा, जेव्हा अज्युम मीन मेथड आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला एक्स बारचा आपण बघूयात. assumed mean method. यामधला फॉर्म्युला तुम्हाला सांगतो मी. एक्स बार इक्वल्स टू assumed a plus summation fi di divided by summation fi. and इथे di ची व्हॅल्यू असते xi minus a. आता तुम्ही वेगळ्या ट्रिक्स बनवू शकता हे लक्षात ठेवण्यासाठी. तर आता मी कशी ट्रिक स्वतःसाठी बनवून ठेवतो, एक नमुना म्हणून सांगतो. मी याला म्हटलंय की हे अझ्युमला मी असं समजलंय की ऑस्ट्रेलियाची मॅच असेल, ऑसीची मॅच असेल आणि हे मला आफ्रिदी सारखं वाटतं हे शब्द. ऑसी मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आफ्रिदीची मॅच आहे आणि त्याला पासवर्ड विचारलाय कशाचा, वायफायचा पासवर्ड विचारला. हे वायफाय सारखं वाटतंय आणि त्याच्या वायफायचा पासवर्ड दीक्षित आहे. हा, अशी एक छोटीशी मी ट्रिक बनवून ठेवलेली आहे. तुम्ही तुमची स्वतःची ट्रिक बनवणं अपेक्षित आहे सराव करेपर्यंत. ही ट्रिक्स परीक्षेमध्ये घेऊन जायची नाहीये. हे फॉर्म्युला काय असतो, दरवेळेस आपला विचित्र काहीतरी वाटतंय आणि स्वतःचा फॉर्म्युला बनवण्यासाठी तुम्ही थोडीशी त्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स गणित याच्यावरचे न्यूमेरिकल सोडवायचे, सो दॅट हा फॉर्म्युला तुम्हाला त्रास देणार नाही आणि ट्रिकचीही आवश्यकता लागणार नाही. ट्रिक कधीपर्यंत, वारंवार सराव करेपर्यंत. नंतर ते ऑर्गॅनिकली, नॅचरली तुम्हाला लक्षात राहील. तर बघा, इथे जे डी आय असतं हे डेव्हिएशन आपण याच्यात घेतो. तर या फॉर्म्युल्यामध्ये आवश्यक गोष्टी आपल्याला काय, ए आपल्याला काढावा लागतो. एफ आय फ्रिक्वेन्सी तर आपल्याला माहिती आहे आधीच की दिलेली असते. डेव्हिएशन डी आय काढण्यासाठी क्लास मार्क एक्स आय, त्याच्यातून अज्युम मीन काढायचा असतो. आणि आपण काल बघितलंच आहे, क्लास मार्क एक्स आय आपण कसं करतो, लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवायडेड बाय 2. हे काय आपल्याला नवीन नाही आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. आता इथं मीन मेथड करायचंय. क्लास आहे, क्लास काय आहे इथे, टोल. क्लास आहे टोल. तर आता इथं याची रेंज लिहूयात आपण, 300 ते 400. हा पहिला क्लास आहे. दुसरा आहे 400 ते 500. तिसरी क्लास इंटरवल आहे 500 ते 600.
चौथा क्लास इंटरवल आहे 600 ते 700 रुपये. नंतर आहे पाचवा क्लास इंटरवल 700 ते 800. हा, आता आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क आपण कसा करतो? आता पहिल्या इंटरवल साठी क्लास इंटरवल साठी आपल्याला काढायचं आहे. तर आपण इथे रफ मध्ये करूयात. 300 अधिक 400 भागिले 2 हे होते 700 भागिले 2 हे होते 350. तर x1 होईल 350. मी इथं तुम्हाला कळण्यासाठी वेगळं इंक वापरले. परीक्षेमध्ये एकच इंक वापरायची, आपण पेनची इंक बदलायची नाही. सो चला, सेकंड क्लास इंटरवल आहे 400 ते 500. परत 400 अधिक 500 करूयात XI काढण्यासाठी. क्लास मार्क 500 भागिले 2 900 भागिले 2 450. XI सेकंड इंटरवल साठी 450. इथं 500 अधिक 600 1100 होतात. 1100 भागिले 2 550 होतात. हे ओरली करू शकता. 600 अधिक 700 1300 होत आहेत. 1300 चे अर्धे किती होत आहेत? 650. पुढे 700 अधिक 800 भागिले 2 700 अधिक 800 1500 होतात. भागिले 2 750. हे ओरली तुम्ही करू शकतात, आणि कधी शंका वाटल्यास तर रफ मध्ये करणं कधीही आवश्यक आहे. आता जेव्हा आपण क्लास मार्क कंप्लीट करतो XI, त्यावेळेस काय करायचं? त्याची जी मधली व्हॅल्यू आहे हिला A गृहीत धरायचं. शक्यतो तिला पेन्सिलने बॉक्स करायचं आणि ॲरो देऊन, असं ॲरो देऊन किंवा तिथं A लिहायचं. 5 क्लास मार्क मधला तिसरा जो आहे तो त्याची मधली व्हॅल्यू. म्हणजे आता हा आपला ॲज्युम्ड मीन आहे. आता प्रत्येक क्लास इंटरवल साठी आपल्याला डेव्हिएशन काढायचे, DI ची व्हॅल्यू काढायची. आता इथे DI ची व्हॅल्यू काय काढणार आपण? DI बरोबर आहे XI मायनस ॲज्युम्ड मीन. इथं ॲज्युम्ड मीन आपण काय धरलाय? 550. तर इथं लिहायचं 550. कॅल्क्युलेशन हे लिहून ठेवायचं, कारण काय होतं, कॅल्क्युलेशन करताना हे कन्फ्युजन होऊ शकतं. सो 550. आता इथे XI आहे 350, त्याच्यातून आपल्याला 550 वजा करायचे. तर हे येतंय 00 200 मायनस 200. तर इथं येतंय DI मायनस 200. आता इथं XI आहे 450 मधून 550 गेले मायनस 100. इथं 550 मधून 550 गेले 0. इथं 650 मधून 550 गेले ॲज्युम्ड मीन, तर येतंय 100. पुढे 750 मधून 550 गेले, येतंय 200. चला, हा आपला एक फॉर्म्युल्यातला जो वरचा भाग आहे, DI आपल्याला पाहिजे होता तो आपण करून घेतलाय. आणि XI कशासाठी काढलाय? DI लागत होता त्यासाठी. कारण DI चा फॉर्म्युला आहे XI वजा ॲज्युम्ड मीन A. फ्रिक्वेन्सी लिहूयात. आता फ्रिक्वेन्सी पहिल्या कॉलम साठी, पहिल्या क्लास इंटरवल साठीची फ्रिक्वेन्सी होती 80, दुसऱ्यासाठी होती 110, नंतर 120, नंतर 70, नंतर 40. चला गुणाकार करूयात. आता इथे FIDI ची ह्या दोन कॉलमचा गुणाकार आपला करून इकडे त्याचा आन्सर लिहायचा. कळतंय? या दोन कॉलमचा गुणाकार तिसऱ्या शेवटच्या कॉलम मध्ये येईल. तर चला गुणाकार करूयात. 80 गुणिले वजा 200, तर हा येतोय 8 2 16 30. 110 गुणिले 100, तर मायनस साइन येईल. 11 आणि 000. आता 120 गुणिले 0 0. 70 गुणिले 100 7 जशाला तसं 7000. 200 गुणिले 40 4 2 8. आता आपला
कम्प्लीट झालेलं आहे टेबल. फक्त आपल्याला याच्या टोटल्स लिहायचं. टेक अ पॉज, एक मिनिट, एक 5 सेकंद पॉज करा आणि एफ आय ची व्हॅल्यू आणि एफ आय डी आयच्या बेरीज रफ मध्ये करा. पॉज करा. चला, तर एफ आय ची बेरीज येते. तुम्ही जर व्यवस्थित चेक केलं तर एफ आय ची बेरीज 420 येते. पुढे इथे जर प्लस मायनसचं व्यवस्थित तुम्ही बघितलं तर एफ आय डी आय या गुणाकाराच्या कॉलमची टोटल येते -12,000. चला, तर आपलं टेबल कम्प्लीट झालेलं आहे. तर आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत एफ आय डी आयच्या, एफ आयच्या, हे आपल्या फायनल फॉर्म्युल्यात ठेवूयात. तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये हा प्रश्न लिहाल, टेबल कम्प्लीट झाल्यानंतर लिहायचे मीन, त्याचा सिम्बॉल आहे एक्स बार इक्वल्स टू, आता आपण ॲझ्युम मीन मेथडने करतोय, तर आपण फॉर्म्युला लिहून ठेवला होता, लिहूयात. ए प्लस summation fi di divided by summation fi. आता ॲझ्युम मीन काय होता इथे आपला 550 प्लस एफ आय डी आय ची व्हॅल्यू येते -12,000 डिवायडेड बाय 420. रफ मध्ये थोडा वेळ घ्या आणि हा भागाकार करा. तर ही जी व्हॅल्यू आहे ह्याचा भागाकार येतोय -28.57. आता तुम्हाला हे मायनसचं सांगितलं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर हे फायनली बेरीज येते ही 550 वजा, हे वजाबाकीच होणार आहे. अल्टिमेटली असं होईल 57 आणि ही व्हॅल्यू येते 521.43. हे रफ मध्ये करून घ्या तुम्ही. Therefore, x bar equals to rupees 52143. I'll insist की बॉक्स करावा तुम्ही परीक्षेत देखील. आणि शेवटी एक ओळ लिहायची, शाब्दिक उदाहरण आहे म्हणून. Therefore, मीन, त्याने शेवटची ओळ काय सांगितली आहे, मीन ऑफ द टोल. Therefore, मीन ऑफ द toll is rupees 521.43. Okay, so that's your complete answer. Thank you so much. Have a good day. Bye bye. Take care. And if you have any doubts, काही शंका असतील, कमेंट्स करा. काही सजेशन्स असतील, काही रिक्वायरमेंट्स असतील, आणखी कशात शंका असतील तर विचारत चला. थँक्यू सो मच.